आजी बसली तुझी आजी आवाज येते. हॅलो नमस्कार, मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे दसरा आणि सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता माझं सगळं काही आवरलंय, स्वयंपाक झालाय माझा. आपण अजून मला देवपूजा करायची, बाकीचं घरातलं सगळं आवरायचंय. परंतु आज मी सगळा स्वयंपाक करून घेतलाय, बाहेरचं धुवून काढलंय. आता पहिले देवपूजा करून घेते, त्यानंतर मग मला नैवेद्य घेऊन देवावर पण जायचंय. ताटं भरायचे, आमच्याकडे ताटं भरले जातात आणि मगच उपास सोडला जातो. तर आता मी पहिलं देवपूजा करून घेते, स्वयंपाक पण दाखवते तुम्हाला मी काय काय केलंय. आज काय पुरणपोळी केली नाही, मी पुरी भाजीच केली आहे. तर पाहिजे तर मस्त अशा पुऱ्या केल्यात, त्यानंतर भाजी केली आहे, भजे केलेत, थोडीशी खीर केली आहे, नंतर वांग्याची भाजी केली आहे आणि इथं वरण केलंय आणि कुकरमध्ये भात लावलाय. असं सगळा स्वयंपाक केलाय मी. तर पाहिजे तर सगळे देवावरचे नैवेद्य मी भरून ठेवलेत. आता पहिली देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग देवाला जाऊन यायचंय. तर सगळा स्वयंपाक वगैरे माझा सगळा काही झाला होता. बाहेरचं सगळं आवरून पण झालेलं होतं, धुवून धावून सगळं. रांगोळ्या वगैरे काढायच्या होत्या, परंतु आता त्या मी नंतर काढणार आहे. पण पहिले म्हटलं देवपूजा करून घ्यावी. आज दसरा होता, 10 दिवस आपली देवी घटी बसली होती. आज अभिषेक वगैरे पण होता, त्यामुळे देवपूजेला पण उशीरच लागणार होता. त्याच्यामुळे थोडा वेळ जास्तच लागला. पंचामृताने मी सगळ्या देवांना अभिषेक घालून घेतला. त्यानंतर आता परत एकदा पौर्णिमेपर्यंत आपली देवी बसणार आहे. परत एकदा आपल्याला देवीची पूजा करायची नाहीये, आपल्याला फक्त देवघरातले फुलं बदलायचे. तर पहा मस्त अशी माझी देवपूजा झाली आहे. आणि आता मला दाखवायचं आहे नैवेद्य. आता इथे नैवेद्यासाठी मी बनवली आहे पुरी, वांग्याची भाजी, वरण, त्यानंतर खीर मी इथं तांदळाचीच बनवली आहे. भाजी बनवली आहे करडईची, कारण आजच्या दिवशी करडई नाही तर मग आंबाड्याची भाजीच नैवेद्याला असते. तर आंबाड्याची भाजी आता भेटत नाही, त्यामुळे मला करडईची भाजी मिळाली, मी करडईची भाजी केली. त्यानंतर वरण, भात, भजे, कुरडई असं आज नैवेद्याचं ताट होतं. आज काय पुरणपोळी केली नाही, कारण दीदी पण म्हटली पुरणपोळी नको करू, मला पुरीच खायची आहे. त्यामुळे आम्ही आज पुरी भाजीचाच नैवेद्य केला. तर चला देवपूजा झाली, नैवेद्याचं ताट पण करून झालं. आता पहिला नैवेद्य दाखवून घेते. बारक्या गाडीवर जायचं ना. चला आता इथं देवाला जाऊन Who has been to Mala, website,
देवीचं दर्शन वगैरे घेतलं. गर्दी भरपूर होती, तुम्ही पाहिलं. बराच वेळ लागला आम्हाला तिथं दर्शनाला. त्यानंतर मग बाहेर आल्यानंतर ताटं वगैरे सगळं काही भरलं आणि इथे आलो आता आमच्या महालक्ष्मी देवीला. इथं आम्ही जिथे राहतो तिथे जवळच आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे हे, त्यामुळे इथे पण नैवेद्य दाखवला. तर असं होतं आमचं दसऱ्याच्या दिवशीचं सकाळचं रुटीन, खूप धावपळीचं आणि खूप गडबडीचं. तर चला इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.